नमस्कार मंडळी. गेल्या भागात आपण पाहिलं, अमितला काकाने चांगलाच धडा शिकवला होता. मागचा भाग अमितसाठी शिक्षा होती. आपल्यासाठी जे लोक इतके झट्ट आहेत त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे याची थोडीशी जाणीव झाली त्याला. मुख्य म्हणजे आपलं कुटुंब आपल्यापासून दूर चाललंय याचा त्रास झाला. आपल्या लोकांपासून दूर राहावं लागू नये म्हणून तो काकाकडे विनंती करत होता. त्याला रागवत होता, त्याच्यावर चिडत होता, संताप व्यक्त करत होता. प्रसंगी काकालाच रागाच्या भरात धमकीसुद्धा देत होता. पण त्याची ती कळकळ, तगमग आपल्या लोकांपासून दूर जाऊ नये यासाठी होती. कोल्हापूरचं घर त्याला त्या क्षणी आपलं स्वतःचं वाटू लागलं. ते सोडायला लागू नये म्हणून तो काकाकडे विनंती करत होता. पण आता काका किती ताणून धरणार आहे ते पाहूया या आजच्या भागात. काकाला तो कितीही घाबरत असला तरीही मध्ये मध्ये त्याला धमकी देण्याची धमक फक्त त्याच्या एकट्यातच आहे. एवढं झालं तरी लगेचच एका रात्रीत तो काही बदलणार नाहीये. हळूहळूच शांत होणार आहे आणि काकाशी अटॅच पण होणार आहे. पण हे नातं फुलताना पाहताना तुम्हाला खूप छान वाटणार आहे. आजचा भाग तर छान हलका फुलकाच आहे, पण पुढे काय अशी उत्कंठा ठेवून जाणारा सुद्धा आहे. चला करूया सुरुवात. कादंबरी थोडं तुझं थोडं माझं, भाग 12. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. अमितशी बोलून कीर्तीने फोन ठेवला. ती पुन्हा प्रसादच्या केबिनमध्ये गेली. सॉरी सर, एक अर्जंट कॉल होता, ती म्हणाली. काही हरकत नाही, कामाचं समजलं ना, तेवढं करून ठेवा. उद्या बोलू आपण, मी निघतोय आता. तो उठणार तेवढ्यात ती म्हणाली, सर आज मलाही जरा लवकर जायचं होतं. अरे, ऑफिस जॉईन करून 2 दिवस झाले नाही, लगेच लवकर जायचंय तुला? त्याने आश्चर्याने विचारलं. सॉरी सर, पण काम तेवढंच महत्वाचं आहे म्हणून, ती म्हणाली. किती वाजता जायचंय? 3:30ला. मी काय बोलणार? इंटर्न्सना आम्ही असंही काही बोलू शकत नाही. जा वाटल्यास. वैतागत मग तो बाहेर पडला. ती प्रज्ञाकडे गेली. प्रज्ञा, आज जरा मी लवकर जाणार आहे, एक महत्वाचं काम आहे, थोडं सांभाळून घे हं. तिने मग घड्याळात पाहिलं. 2-2.5 तासात निघायचं होतं. लवकरात लवकर कामं संपवायला हवीत म्हणून तिने तिचा स्पीड वाढवला. ऑफिसपासून रो हाऊस काही लांब नव्हतं. 5-7 मिनिटात प्रसाद आला. अरे हे बघ, प्रसाद आलाच. शशी असं म्हणताच शेखर उभा राहिला. प्रसादचे खांदे थोपटले. काय म्हणतोस प्रसाद, कसा आहेस रे? मस्त आहे रे काका, तू कसा आहेस? प्रसादने विचारलं. मजेत. आणि ऑफिस काय म्हणतंय? छान आहे. बरं, नंतर बोलू आपण, शेखर म्हणाला. शेखरला तो विषय सगळ्यांसमोर काढायचा नव्हता. बरं प्रसाद, तू आधी जेवून घे जा. अरे नको नको काका, मी माझं लंच घेऊन गेलो होतो ना, मी जेवलो. आपण फक्त गप्पा मारू. आणि काकू कुठे आहे रे? सई कुठे आहे? त्याने विचारलं. आहेत, सगळे आहेत. मग शेखरने शर्वरीला बाहेर बोलवलं. शेखर, सई, तेजस बाहेर आले. काकू कशी आहेस ग? प्रसादने विचारलं. मी छान आहे बेटा, तू कसा आहेस? मी पण छान आहे. त्याने मग सईकडे पाहिलं. हाय सई, कशी आहेस? सईने पण मोठी स्माईल दिली. हाय प्रसाद, छान आहे मी, तू कसा आहेस? तिने विचारलं. एकदम मस्त. शेखरने मग त्याच्याशी तेजसची ओळख करून दिली. बरं, आम्ही बाहेर राऊंड मारून येतो, प्रसाद म्हणाला. पण तेजसचा काही मूड नव्हता. नको, मी जरा घरीच थांबतो, असं म्हणून तो आत गेला. सई तू येतेस? प्रसादने विचारलं. बाहेरचं अंगण पाहूया आपण, तो म्हणाला. बाबा जाऊ का मी? तिने विचारलं. हां, विचारायचं काय त्यात बेटा, जा, शेखर म्हणाला. सई आणि प्रसाद बाहेर गेले. शर्वरी आणि तेजस आत जाऊन बसले. शेखर आणि शशी बाहेर गप्पा मारत बसले. काय रे शशी, काय म्हणतोस, सगळं ठीक आहे ना? शेखरने विचारलं. माझं सगळं ठीक आहे रे, पण ना शारदाच्या बाबतीत जरा काळजीचं कारण आहे. ऐकूनच शेखरचे डोळे मोठे झाले. का? काय झालंय तिला? अरे तिला मागे चक्कर आली होती ना, तिना म्हणून ब्लड टेस्ट, एक्सरे, स्कॅनिंग वगैरे करून घेतलं होतं. त्यात ओटी पोटात कसली तरी गाठ दाखवली आहे रे. तिला म्हटलं स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जाऊया, ऐकतच नाही ती. मला काहीही झालेलं नाही असं मूर्खासारखं बोलत राहते रे. मी समजावलं, प्रतिमाने समजावलं, तर तिला म्हणते तू माझ्या जीवाची अजिबात पर्वा करू नकोस बहिणी, मी ठीक आहे,
फक्त माझ्यानंतर अवनीची तेवढी काळजी घे. सतत अवनीची चिंता करत असते. आधी तिला कुठे नोकरी लागेल याची चिंता होती, आता तिच्या लग्नाची चिंता लागून राहिली आहे तिला. तिला म्हटलं, आधी अवनीला तिच्या करिअरमध्ये सेट होऊ देत, मग पाहू लग्नाचं. शशिकांत म्हणाले. मग काय म्हणाली ती? शेखरने विचारलं. काहीच बोलली नाही, फक्त एवढंच म्हणते, दादा तेवढा तरी वेळ माझ्या हातात आहे की नाही माहीत नाही रे मला. ती असं म्हणाली ना की माझं हृदय पण एकदम पिळवटून निघतं रे शेखर. सतत भीती वाटत राहते. बरं हिला नेमकं काय झालंय तेही कळत नाही ना. ही स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे यायलाच तयार नाही, कोणतीच ट्रीटमेंट करून घ्यायला तयार नाही, काळजीने शशी म्हणाला. आता ते सगळं ऐकून शेखरचं हृदय पण तुटत होतं. त्याला पण खूप टेन्शन आलं होतं. बरं त्याचं टेन्शन असं होतं की त्याला कुणासमोर दाखवताही येत नव्हतं उघडपणे. त्याची चिडचिड होत होती. अगदी मूर्ख आहे, तशी ती पहिल्यापासूनच मूर्ख होती. आणि अवनीची काय काळजी करायची? अवनीची काळजी काय हिला एकटीलाच आहे? आपण आहोत ना तिची काळजी घ्यायला. पण नाही, स्वतःला फार शहाणी समजते ती. नको तिकडे अक्कल चालवायची असते तिला. डॉक्टरांकडे जायला नको का? आणखीन काही सिरियस उद्भवलं तर काय करणार आहोत आपण? शेखर बडबडत होता. प्रेम अपूर्ण असलं म्हणून काय झालं? त्याच्यावर सुद्धा अधिकार असतोच ना. शेखर काळजीने काही बाही बोलत होता. फॅमिली डॉक्टरांनी रिपोर्ट माझ्याकडे दिलेत रे शेखर. अवनीला याबद्दल अजून नीटचं काही माहीत नाही. तिला बिचारीला कळल्यानंतर काय होणार आहे काय माहीत. आणि हे सगळं तिला सांगायला माझी हिंमतच होत नाही रे. बिचारी पोर लहान आहे, बावरून जाईल. मी काय म्हणत होतो शेखर, या विषयावर तू जरा बोलशील का रे अवनीशी? तिच्या मनाची जरा तयारी करशील का? आईबद्दल असं काहीतरी ऐकून ती घाबरून जाईल. तेवढं माझं काम कर तू शेखर, शशी म्हणाला. ठीक आहे बोलतो मी, पण रिपोर्ट मला जरा पाठवून ठेव रे. लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घ्यायला हवी, ते महत्वाचं, शेखर काळजीने म्हणाला. खरं सांगू शेखर, अवनीची तर मला पण काळजी वाटतेच रे. शारदाच्या नशिबात जे वाढून ठेवलं होतं ते दुर्दैव अवनीच्या वाट्याला यायला नको असं मला वाटतं. अवनी सुंदर आहे, दिसायला हुशार आहे, तिला चांगली स्थळं येतीलच. पण नुसतं स्थळ चांगलं नको आहे रे, ती व्यक्ती चांगली हवी. आपली अवनी त्या घरात त्या व्यक्तीबरोबर आनंदात समाधानात राहिली पाहिजे. तिच्या वाटेला वडिलांचं प्रेम कधी आलंच नाही. आई पण कामानिमित्त बाहेर असायची. ते सगळं प्रेम तिला त्या घरात मिळालं पाहिजे. खरं सांगू शेखर, तिच्यासाठी ना मी शक्यतो ओळखीतच स्थळ शोधणार आहे रे. तिला खूप पैसेवाला हवा, दिसायला खूप सुंदर हिरो हवा असं काही नाही रे. फक्त तिचं मन जाणणारा आणि जपणारा जोडीदार हवाय. घरातली मंडळी प्रेमळ हवी, बस. आणखीन काही अपेक्षा नाही रे, शशिकांत म्हणाले. अरे शशी, तू पण काय नको ती काळजी करत राहतोस रे. तुलाही मी तेच सांगतो, अवनीची काळजी करू नकोस. हे बघ, तिचा विचार केलाय मी आणि तुलाही तो पटेल, खात्री आहे मला. शेखर असं म्हणाल्यावर शशीने त्याच्याकडे चमकून पाहिलं. अमित? शशिकांतने हळूच आवाजात विचारलं. शेखरने मान डोलावली. पण सध्या कुणाला काहीही बोलायचं नाहीये हा. दोघं ऑफिसमध्ये एकत्र काम करतायत. दोघांची मैत्री वाढेल, एकमेकांना समजून घेतील. हळूहळू एकमेकांबरोबर कम्फर्टेबल झाले की मग आधी मी शरूकडे विषय काढणार. त्यानंतर तू तिलाही पूर्वकल्पना देऊन ठेव. कळतंय तुला? शेखर म्हणाला. तिला म्हणजे कुणाला रे? शशिकांतने विचारलं. माहीत नाही तुला? शेखरने रागानेच विचारलं. अच्छा, शारदाला. हां, चालेल चालेल, तसंच करू. शेखर म्हणाला तसं शशिकांतला खूप आनंद झाला. अरे पण अमित तयार होईल का? शशिकांतने विचारलं. त्याचा काका तयार झालाय ना, बस तेवढीच अट पुरेशी आहे. आणि खरं सांगू का शशी, माझा अमित हट्टी आहे रे, पण माझ्या शब्दाबाहेर नाही तो. त्याला माहिती आहे काका जे काही करणार त्याच्या भल्यासाठीच करणार. त्याच्याशी पण शांतपणे बोलून घेणारच आहे मी, समजावणार आहे त्याला. आता त्यातून सुद्धा तो ऐकला नाही तर मग पाहू काय करायचं. पण ती वेळ येईल असं मला वाटत नाही. आणि तो तरी नकार कशाला रे देईल? त्याचं काही प्रेम प्रकरण वगैरे नाही कुठे. तसं विचारलं होतं मी त्याला 2-3 वेळेस, शेखर निश्चिंत होऊन म्हणाला. मग शशीलाही बरं वाटलं. अरे शेखर, मी काय म्हणतो, एकदा तू खरंच घरी ये ना रे. बोल ना शरूशी, तिला सांग काय असेल ती ट्रीटमेंट करून घे म्हणाव.
आणि अवनीची काळजी करू नकोस. आपण तिच्या मागे भक्कम उभे आहोत. तिला ना कसं कळत नाही तेच मला कळत नाही रे, काळजीने शशी म्हणाला. शशी, नको काळजी करूस, येईन मी घरी. तसंही तिच्याशी बोलायचंच आहे मला. तू निश्चिंत राहा, 1-2 दिवसात येईन मी, शेखर म्हणाला. तसं मग शशीला जरा बरं वाटलं. पण शेखरला मात्र आता शारदाची काळजी लागून राहिली होती. बरं मला सांग रे शेखर, अमितचा काय मॅटर झाला? त्याला कुठे घरी ठेवलंस तू? शशिकांतने विचारलं. अरे नाहीतर काय, फार शहाणपणा करत असतो मध्ये मध्ये, सगळ्या गोष्टीत हट्टीपणा असतो त्याचा. म्हणून त्याला म्हटलं आता इथेच कायमचं विठ्ठलवाडीलाच राहायचंय तुला. शेखर म्हणाला. अरे पण तो एकटा कसा राहील इथे? शशीलाच आता काळजी वाटू लागली. अरे त्याला तसं म्हटलं म्हणून ठेवणार आहे का रे मी शशी? शशीने मग त्याच्याकडे पाहिलं, शेखरनेही त्याच्याकडे पाहिलं. दोघांनी एकमेकांना टाळ्या दिल्या आणि हसले. शेखर, तूही आधी असाच अमित सारखाच हट्टी, रागीट, चिडखोर होतास, म्हणूनच श्रीकांत दादा ओरडायचा तुला. आणि मला वाटतं आता तू दादाचा राग त्याच्या मुलावर काढतोयस की काय? हसत हसत शशी म्हणाला. शेखरने त्याच्या मांडीवर थोपटलं. नाही रे, उलट मी ज्या चुका केल्या त्या अमुने करू नये असं मला वाटतं, म्हणून थोडं स्ट्रिक्ट वागतोय त्याच्याशी. माझ्या पाठीशी कुणी नव्हतं, पण मी त्याच्या पाठीशी उभा आहे, शेखर म्हणाला. असं कसं म्हणतो शेखर? दादाचं तुझ्यावर किती प्रेम होतं, त्याला तुझी काळजी वाटायची, पण तू स्वतःचंच म्हणणं खरं करायचास. अगदी त्याच्याबरोबर असलेलं नातं सुद्धा उगीचच तू ताणलंस. राग मानू नकोस, मी तुझा मित्र आहे, तुझ्या चुका मी दाखवणारच, शशी म्हणाला. तुला न शशी फक्त माझीच चूक दिसते. दादाने माझ्यावर हात उगारला ते आठवत नाही तुला? रागाने शेखरने विचारलं. पण का उगारला होता हात? दादासारख्या शांत माणसाला सुद्धा तुझ्यावर हात उगारावासा का वाटला? त्यात तुझीच चूक आहे. तू काय म्हणाला होतास त्याला? माझं लग्न तू मोडलंस, आता तुझ्याबरोबर बोलायची, तुला पाहायची सुद्धा इच्छा नाही माझी, म्हणाला होतास की नाही? तुलाही माहिती आहे, दादा शारदाशी बोलला होता, तिला समजावलं होतं, माझ्या बाबांना येऊन भेटला होता. तू म्हणायच्या आधीच माझ्या बाबांकडे येऊन हातपाय जोडले होते त्याने. पण बल्लाळने एवढं मोठं कारस्थान करून ठेवलं होतं की कुणाला त्यावेळेस काहीच करता आलं नाही. शेखर तुमच्या मुलीच्या चारित्र्याबद्दल मागे खूप काही वाईट साईड बोलतो असे खोटे नाटे पुरावे त्याने दाखवले होते. काहीही झालं तरी तो तिला नांदवणार नाही. शेखरने माझ्या बहिणीबरोबर ठरवलेलं लग्न मोडलंय. माझी बहीण जीव द्यायला निघाली होती, तिचा तळतळाट लागणारच असं काहीसं माझ्या बाबांना सांगितलं. ते घाबरले. मी तुला काही समजवायला गेलो तर तू ऐकून घेतलं नाहीस. मग बाबांनी शारदाच्या समोर रडारड केली. शेखरशी लग्न केलंस तर मी जीव देईन असं म्हणाले. तिचाही बिचारीचा नाईलाज झाला रे. प्रत्येकाची एक बाजू होती तेव्हा. ती आता चूक होती का बरोबर हे कुणी ठरवायचं? सगळ्याच गोष्टी उलटून गेल्या आहेत आता. पण या सगळ्यातनं शेखर एक गोष्ट कायम टिकली, ती म्हणजे आपली मैत्री. आणि बघ ना, आता तीच आपली मैत्री नात्यात बदलेल नाही का? शशीने विचारलं. हो ना, आपल्याकडे पण ना शशी साटं लोटं होईल बघ. मी माझी मुलगी तुला देणार, तू तुझी भाची मला देणार. शेखर हसला. तसं सईबद्दल प्रतिमाला बोललोय मी, ती तर जाम खुश आहे. तिला सई फार आवडते. मला सांग, प्रसादकडे कधी विषय काढू? शशिकांतने विचारलं. थांब जरा वर्षभर, सईला आधी सेट होऊ दे. तिच्याशी बोलावं लागेल, तिच्या मनाची तयारी करावी लागेल, शर्वरीशी बोलावं लागेल. तसा प्रसाद सईसाठी काही अनोळखी नाही. लहानपणापासून दोघं ओळखतात एकमेकांना, पण त्याच्याबद्दल तिनेही तसा विचार केलेला नसणार. प्रसादला लाईफ पार्टनर म्हणून ॲक्सेप्ट करायला तिच्यासाठी जडच आहे. तिला आधी करिअरमध्ये सेट होऊ दे, मग तिच्याशी बोलेन मी. आधी आपण नुसती एंगेजमेंट करून घेऊ, लग्न 3-4 वर्षांनी करू, काय घाई आहे आपल्याला? आणि शशी, सगळ्या गोष्टींचाच ना मी खूप विचार केलाय. दादाच्या कंपनीची 50% पार्टनरशिप सई प्रसादच्या नावावर आणि 50% पार्टनरशिप तेजसच्या नावावर करणार आहे मी. पण खरं सांगू, तेजस या फील्डमध्ये येईल असं वाटत नाही मला. त्याला ट्रॅव्हल टुरिझममध्ये काहीतरी वेगळं सेट करून द्यावं लागेल मला. माझा सगळा बिझनेस अमित आणि अवनी सांभाळतील. माझी कंपनी आणि घर माझ्यानंतर अमित आणि तेजसच्या नावावर करणार आहे मी.
बाकी उरलेली सगळी प्रॉपर्टी सईच्या नावावर. विठ्ठलवाडीचं घर मात्र तेजस आणि अमितच्या नावावर करून देणार मी. त्यातला माझा हक्क मी काढून घेणार. खरं सांगू, तेजस आणि अमित यायच्या आधी जरा धाकधूक होती मला. पण आता शर्वरीबरोबर ते दोघे इतके रुळले आहेत की कोल्हापूर सोडून पुन्हा विठ्ठलवाडीला येतील असं वाटत नाही. सुरुवातीला वाटलं होतं की 5 वर्षानंतर दादाची कंपनी त्या दोघांना देऊन टाकावी. पण आता तेच इथे यायला तयार होतील की नाही याबद्दलच शंका वाटते मला. म्हणून मी जरा वेगळा विचार केला. अर्थात हे सगळे माझे विचार झाले. अमित, तेजस आणि शर्वरीला ते एकतर्फी वाटतील. ढोबळ मानाने मी तरी असं ठरवलंय. पण त्यांचंही मत घेणार मी आणि त्यानंतर ठरवणार. तेजस आणि अमितला 5 वर्षानंतर पुन्हा दादाची कंपनी चालवायची असेल तर चालवू देत, माझी काही हरकत नाही. पण प्रसाद आता इथे चांगला सेट झालाय. इथलं काम त्याला चांगलं माहिती आहे. त्याला हटवून हलवून अमित आणि तेजसच्या हातात ती कंपनी द्यायची म्हणजे थोडी रिस्क आहे. अमितला मी माझ्या कंपनीत ट्रेनिंग देणार आहे. तो माझी कंपनी सांभाळणार. शेखर विचार करून काहीतरी बोलत राहिला होता. शशी त्याच्याकडे पाहत राहिला. बाप रे, किती पुढचा विचार केलास तू शेखर, शशी म्हणाला. हे फक्त विचारच आहेत रे. सगळं तसं घडायलाही हवं. सई प्रसादच्या मनाचा कौल घ्यायला हवा. अमित अवनीचं मत जाणून घ्यायला हवं. पण आतून कुठेतरी आशा वाटते. आपण म्हणतोय तसं सगळं होईल, शेखर म्हणाला. शशीने त्याच्या मांडीवर थोपटलं. तसंच होईल मित्रा, तसंच करू आपण. प्रसादने सईला मागची बाग दाखवली. सई, तू इथे पहिल्यांदाच आली अशील ना ग, प्रसादने विचारलं. हो, पहिल्यांदाच आले. तेही अगदी अचानकच आले. मी येणार नव्हतेच. तेजस, आई आणि बाबाच येणार होते. पण दादाने गोंधळ केला ना, ती म्हणाली. प्रसाद तिच्याकडे पाहू लागला. दादा? कोण दादा? त्याने विचारलं. अरे काय सांगायचं, अमित दादा म्हणजे तेजसचा भाऊ. तो बाबांना काहीतरी उलट बोलला. बाबा चिडले. त्याला इथे ठेवून आता आम्ही परत कोल्हापूरला जाणार आहे. तो सध्या इथल्या म्हणजे काकांच्या घरीच आहे, सई म्हणाली. अरे बापरे, असं झालं होय. पण काकाचा राग माहिती आहे ग मला. 4 दिवसांपेक्षा जास्त टिकणार नाही तो. काळजी नको करूस, तुमचा दादा येईल परत, प्रसादने समजावलं. ते मलाही माहिती रे प्रसाद. पण खरं सांगू का, अमित दादाकडे पाहिलं ना तर मला काहीतरी वेगळंच वाटतं, सई म्हणाली. वेगळं वाटतं म्हणजे काय ग, त्याने विचारलं. सांगते मी. पण हे बघ प्रसाद, आपली फ्रेंडशिप आहे. आपण मोठे झालेलो आहोत. तेव्हा आपण जे काही बोलतो ना ते घरातल्या मोठ्या माणसांना कळायला नको हां, सई म्हणाली. हे काय सई, माझ्यावर विश्वास नाही तुझा? अगं लहानपणापासून ओळखतो ना आपण एकमेकांना. अगदी बेस्ट फ्रेंड नसलो तरी फ्रेंड तर आहोत ना, तो म्हणाला. हो, आपण बेस्ट फ्रेंड नसलो तरी आपले बाबा एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत. तू तुझ्या बाबांकडे काहीतरी बोलून जाशील आणि ते मग माझ्या बाबांना काहीतरी सांगतील म्हणून भीती वाटली मला, सई म्हणाली. काळजी करू नकोस ग, सांग बिंदास्त. काही मदत करता आली तर करेनच मी, प्रसाद म्हणाला. अरे प्रसाद, काका काकू गेले ना तेव्हा अमित दादा घर सोडायला तयारच नव्हता. तसं तर तेजूला पण खूप वाईट वाटत होतं. त्यालाही आपलं घर सोडायचं नव्हतं. पण त्याचा एवढा रेझिस्टन्स नव्हता. त्याला कळत होतं आता हे फक्त घर आहे. इथे आपले आई बाबा नाहीत. कोल्हापूरला आपण जास्त सेफ आहोत. आपल्या माणसांमध्ये आहोत. पण ना अमित दादाचं तसं नव्हतं. त्याच्याकडे पाहून सतत असं वाटत होतं की घराव्यतिरिक्त इथे त्याचं काहीतरी सुटतंय. त्याची धडपड फक्त इथे राहण्यासाठी घरासाठी नव्हती रे, कोणत्या तरी व्यक्तीसाठी आहे असं वाटत होतं. तो म्हणतो बल्लाळ मामा आणि मामी त्याला खूप जवळचे आहेत. पण प्रॅक्टिकली एवढ्या दिवसात त्यांच्याशी फार बोलताना मी पाहिलेलं पण नाही. म्हणून मला जरा वेगळाच डाऊट येतोय, ती म्हणाली. तुझं म्हणणं बरोबर आहे. कदाचित तो इथे कुणाच्या तरी प्रेमात असेल, प्रसाद सहजपणे बोलून गेला. पण कुणाच्या प्रेमात असेल ते कसं कळायचं रे, सईने विचारलं. डायरेक्ट त्यालाच विचार, प्रसादने सुचवलं. तसं तो नाही सांगणार, कारण बाबांना कळेल याची त्याला पण भीती असणार. पण एक गोष्ट आहे, तो रात्री कुणाला तरी फोन करत असतो. 1-2दा मी पण पाहिलंय. कोणीतरी त्याचा कार्तिक नावाचा मित्र आहे. पण बाबांनी त्या कार्तिकबद्दल चौकशी केली तेव्हा तो गोंधळला होता, घाबरला होता.
त्याचाच थोडा डाऊट येतोय मला, सई म्हणाली. अच्छा, आता त्या बल्लाळ मामांविषयी तू विषय काढलास ना म्हणून सांगतो. त्यांची मुलगी कीर्ती इंटर्नशिप करायला आपल्याच कंपनीत आहे, माहिती आहे ना तुला? प्रसाद असं म्हणाल्यावर सईचे डोळे चमकले. ए प्रसाद, कीर्ती, कार्तिक, काही साम्य वाटत नाही आहे का तुला? प्रसाद पण क्षणभर थबकला. असू शकतं, त्याने नाव बदलून ठेवलं असेल तसं, म्हणूनच त्याला बल्लाळ मामा जास्त प्रिय असतील. बापरे प्रसाद, तसं काही नसू देत. बल्लाळ मामा आणि बाबा एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. बाबा त्या लग्नाला कधीच मान्यता देणार नाहीत, घाबरून सई म्हणाली. तसं असेल ना सई, तर सध्या तू या भानगडीत पडू नकोस. उगीच तुझ्याकडून काही कळलं तर तुम्हा भावा बहिणीचे संबंध उगीच खराब होतील, प्रसादने सुचवलं. सईला पण त्याचं म्हणणं पटलं. बरं, सध्या ते सगळे विषय जाऊ देत. तू सांग, तू पुढे काय करतेयस? त्याने विचारलं. MBA ला घेतलं ॲडमिशन. तुला माझे फ्रेंड्स माहिती आहेत ना रे, विनिता आणि क्षितिज. आम्ही तिघही तिथेच एकाच इन्स्टिट्यूटमधून करणार आहोत. मस्तच. मला ना सध्या कोल्हापूरला यायला जमतच नाही जास्त, बऱ्याचदा इथेच असतो ना. पण मी कधी आलो की तिथे तुम्ही सगळ्यांनी घरी या एकदा, प्रसाद म्हणाला. हो चालेल, पण चल रे आता निघूया, नाहीतर माझे बाबा आपल्याला शोधत येतील इथे बाहेर, असं म्हणत सई आणि प्रसाद आत आले. बाबा, किती वाजता निघायचंय आपल्याला? सईने शेखरला विचारलं. 3 पर्यंत निघू बेटा. बरं, मग मी आतमध्ये आहे. सई आत गेली. प्रसाद मात्र त्यांच्याबरोबर गप्पा मारत राहिला. त्याने कंपनीची खबरबात दिली. कीर्ती जॉईन झाली ते सांगितलं. तशी मुलगी प्रामाणिक आहे, हुशार आहे, ही सुद्धा माहिती पुरवली. 3:30 वाजले तशी कीर्तीने आवराआवर केली. बरं रे शशी, आता आम्ही पण निघतो, नाहीतर पोचायला लेट होईल आम्हाला. आता परस्पर घरीच ना रे? शशीने विचारलं. नाही, आधी विठ्ठलवाडीच्या घरी. एक पार्सल घ्यायचंय ना आमचं तिथून, ते कलेक्ट करणार, मग घरी जाणार. शेखरचं बोलणं ऐकून शशीला हसू आलं. प्रसादला मात्र विशेष काही कळलं नाही. शेखरने मग सगळ्यांना तयारी करायला सांगितली. सगळेजण गाडीत बसले. बरं शशी, कोल्हापुरात भेटू आपण. प्रसाद काळजी घे रे. चल निघू आम्ही, असं म्हणत शेखरने गाडी बाहेर काढली. अमितला फार एकटं एकटं वाटत होतं. मगाशी थांबलेले अश्रू त्याच्याही न कळत आता पुन्हा सुरू झाले होते. सकाळपासून त्याने काही खाल्लं पण नव्हतं, काही खायची इच्छा पण होत नव्हती. आता काही वेळातच कीर्ती येईल, पण तिच्याशी बोलायचा मूड पण नव्हता आज. सारखी सारखी काकूचीच आठवण येत होती. काकूचं जेवण, तिच्याबरोबर केलेल्या गप्पा, तिने काढलेली समजूत, प्रेमाने डोक्यावरून फिरवलेला हात, सगळं आठवत होतं. काकू मला हवी आहेस तू. काकूच्या आठवणीने तो अगदी हैराण झाला होता. आज रात्र कशी काढणार आपण? रात्री झोप पण येणार नाही. उद्यापासून काय करायचं? कुठे नोकरी शोधायची? काका पण ना सगळा गोंधळ करून ठेवलाय. कसं कुसक्यासारखं बोलत होता. नोकरी करायची नसेल, बिझनेस करायचा नसेल, नका करू, असंच पडून राहा. तुमच्या बाबांनी चिकार कमवलंय, आयुष्यभर फुकट बसून खाऊ शकाल एवढं कमवलंय. अगदी कुसकाय, कसंही बोलतो. आवडतच नाही मला तो. त्याची काही आठवण बिठवण येणार नाही मला. पण काकूची येईल. येईल काय, येतेच आहे सारखी सारखी. काका अगदी दुष्टासारखा वागलाय माझ्याशी. मी काय त्याला तसला फुकट बसून खाणारा मुलगा वाटलो की काय? पण जाऊ देत, कधी कधी बरं पण वागतो माझ्याशी तो. आता काकाची पण थोडी थोडी आठवण येऊ लागली होती. आपलं चुकलंय खरं तर. काका आपल्यावर प्रेम करतो, पण आपण त्याच्या मनाला लागेल असं बोललो. त्याला पण वाईट वाटलं असणार. चुकलं आपलं. पण म्हणून अशी शिक्षा देतं का कोणी? माझ्या जागी सई असती तर तिलाही असंच एकटं सोडून गेला असता का तो? पण सई माझ्यासारखं त्याला उलट बोलली पण नसती ना. पण म्हणून काय असं वागायचं? एकदा जाऊ द्यायचं ना. मी पण तर लहानच आहे. एक वेळ माफ करायचं मला. चुकून बोलून गेलो होतो मी. आणि किती वेळा सॉरी म्हटलं मी त्याला. अगदी खडूस आहे. माझे बाबा असते तर मला न्यायला आले असते. काका म्हणजे माझे बाबा नाहीत. त्याला अजिबात पाझर फुटणार नाही. एक विचार काकाच्या बाजूने बोलत होता, दुसरा विचार काकाच्या विरुद्ध बाजूने मत देत होता. आईबाबांची आठवण येऊ लागली. बाबांच्या आठवणीने त्याला अधिकच रडू येऊ लागलं. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. शेखरने गाडी वळवली. सई आणि शर्वरी दोघींचं काही विशेष लक्ष नव्हतं.
पण तेजसच्या लक्षात आलं. तो काकांच्याच बाजूला बसला होता. काका, हा रस्ता कुठला? आपण दुसरीकडे चाललोय का कुठे? त्याने विचारलं. हो, परत विठ्ठलवाडीच्या घरी चाललोय आपण. तेजसने चमकूनच त्याच्याकडे पाहिलं. आज राहायचंय आपल्याला तिथे? त्याने विचारलं. नाही, माझं एक पार्सल राहिलंय तिथे, ते घेऊन लगेच निघायचंय आपण, शेखर म्हणाला. मग पुढे काय, कोणतं पार्सल विचारायची तेजसला हिंमत झाली नाही. दादाला परत भेटायला मिळणार याचा मात्र आनंद झाला. शेखरने गाडी घराच्या बाहेर थांबवली. तेजस उतरणार तेवढ्यात तो म्हणाला, तू कशाला उतरतोयस? माझं पार्सल राहिलंय ना, मी येतो घेऊन. तेजस मग गुपचूप गाडीतच बसला. दरवाजा अमितने आतून लॉक करून घेतलाच नव्हता. किलकिला करून ठेवला होता. कीर्ती कोणत्याही क्षणी येईल हे माहीत होतं त्याला. रडत असतानाच दरवाजाचा आवाज झाला. त्याने झटकन डोळे उघडले. ते पुसले. कीर्ती आली असणार असं म्हणत तो उभा राहिला. दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, समोर काका होता. तो क्षणभर जागच्या जागीच उभा राहिला आणि मग अचानकच काका असं म्हणून त्याच्या अश्रूचा बांध एकदमच फुटला. त्याच्याही न कळत तो पळत पळत जाऊन काकाच्या कुशीतच शिरला एकदम. काकाला घट्ट मिठी मारली. काकाने पण अगदी जवळ घेतलं त्याला. काकाच्या घट्ट आश्वासक मिठीत आज बाबांची ऊब जाणवली खरी पठ्ठ्याला. सॉरी काका, परत उलट नाही बोलणार मी, तुझं ऐकेन मी, तसंच ठरवलंय मी आता, अमित रडत रडत म्हणाला. ते तर तसंही ऐकायचंच आहे तुला, पण सध्या आता रडणं थांबव. जा, तोंड धुवून घे, बॅग घे आणि गाडीत बस जा. मी लॉक करून येतो. निघूया लवकर आपण, शेखर म्हणाला. काका, काकू कुठे आहे रे? आहे रे गाडीत, जा तू पण लवकर आता, काका म्हणाला. तसं अमित मग थांबलाच नाही. तो पटापट फ्रेश झाला. तोंडावर पाणी मारलं. 2 बॅग खांद्यावर घेतल्या, एक हातात घेतली. तो बॅग घेऊनच बाहेर येतोय पाहून तेजस, सईला पण आनंद झाला. दोघेही बाहेर आले. त्याच्या हातातल्या बॅग्स घेतल्या. काय झालं दादा, तू पण आमच्याबरोबर येतोयस परत? तेजसने विचारलं. हो तेजू, काकाच म्हणाला तसं. सईला पण आनंद झाला. दे इथे बॅग्स, मी टाकते डिक्कीत. तिने पटापट बॅग्स टाकल्या. काकू ग, त्याने हाक मारली. काकू त्याच्याकडे प्रेमाने पाहतच होती. तिने छान स्माईल केली. मी तुला म्हटलं होतं ना अमू, तुला घेतल्याशिवाय जाणारच नाही मी इथून. थँक्यू काकू. बरं आता बस लवकर, नाहीतर काकाचा विचार बदलेल परत, काकू म्हणाली. अमित पटकन पुढे जाऊन बसला. तेजस आणि सई मागे बसले. शेखरने निघायच्या आधी देवाला नमस्कार केला. दादा वहिनीच्या फोटोला पुन्हा एकदा नमस्कार केला. फोटोकडे पाहून किंचितसा हसला, लॉक लावलं आणि तो बाहेर पडला. चला निघूया, शेखरने विचारलं. काका, पार्सल घेतलं तुमचं? तेजसने निरागसपणे विचारलं. हो घेतलं. अमितकडे पाहून शेखर छान हसला आणि गाडी स्टार्ट केली. गाडी गल्लीच्या टोकावर वळवली आणि तेवढ्यातच अमितचं लक्ष समोर गेलं. बिचारी कीर्ती धावत धावत घाईघाईने त्याच बाजूने येत होती. गल्ली अरुंद होती म्हणून गाडी हळूहळू चालली होती. कीर्तीची आणि त्याची नजरानजर झाली. तिला एकदम धक्काच बसला. ती त्याच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहतच राहिली. त्याने मात्र नजर खाली फिरवली. क्षणभर त्याने मागे पाहिलं. तेजस आणि सई बोलण्यात गुंतले होते. कुणाचंही लक्ष नव्हतं. मग मात्र त्याने एकदा कीर्तीकडे पाहून घेतलं. तिच्या डोळ्यातले अश्रू त्याला स्पष्ट दिसले. त्याला वळून तिच्याकडे पाहावंसं वाटलं, पण तसं करायची हिंमत झाली नाही. काका बाजूलाच होता. तोपर्यंत गाडीसुद्धा बरीच पुढे निघून गेली होती. त्याने फक्त तिला मेसेज टाकला, सॉरी, नंतर बोलतो, आणि मोबाईल स्विच ऑफ करून ठेवून दिला. एका विचित्र मानसिक अवस्थेतून तो जात होता. कीर्ती मागे राहिली आहे. तिला भेटायला मिळालेलं नाही याचं दुःख, पण आता पुन्हा काका काकू बरोबर परत चाललो आहे याचा आनंद. काय सुटलं काय पकडलं याचा ताळमेळ लागत नव्हता. बॅलन्स शीट तशीच अर्धवट राहिली होती. कीर्ती मात्र तशीच स्तब्ध उभी राहिली. दूर दूर जाणाऱ्या त्या गाडीचा अगदी बिंदू होईपर्यंत ती तशीच त्याच्याकडे पाहत राहिली. यावेळेस मात्र तिच्या मनात चर्र झालं. अमितचा हात हातातून कायमचा सुटतोय की काय असं तिला वाटू लागलं. नव्हे, मनात तशीच पुसटशी जाणीव होऊन गेली. क्षणभर जवळच्या झाडाच्या पारावर
ती थोडा वेळ तशीच बसून राहिली, अगदी निशब्द आणि निर्विचार होऊन. गाव सोडलं. गाडी आता हायवेला लागली. फार नाही, 5-10 मिनिटं झाली असतील. तेवढ्यात अमितची चुळबुळ सुरू झाली. त्याने आधी मागे पाहिलं. सई आणि तेजस मोबाईलवर काहीतरी खेळत होते. काकूने डोळे बंद करून घेतले होते. त्याने मग काकाकडे पाहिलं. काका कोणत्या तरी जुन्या गाण्याची शीळ वाजवत होता. त्याचं ड्रायव्हिंग तो एन्जॉय करत होता. पण अमितला आता भुकेची जाणीव झाली होती. पोटात कावळे ओरडू लागले होते. काकू तर झोपली आहे, आता काय करायचं? पण आता पोटात भुकेचा डोंब उठला होता. मगाशी मूड नव्हता, वाईट वाटत होतं, रडू येत होतं, तेव्हा भुकेचं लक्षात आलं नाही. पण आता मात्र ती जाणीव तीव्रतेने होऊ लागली. त्याने मग काकाकडे पाहिलं. आता काय, ह्यालाच सांगावं लागणार. हळूच आवाजात त्याने काकाला हाक मारली. काका. काका अजूनही शिळच मारत होता. त्याने भुवया उंचावूनच काय असं विचारलं. काका, मला खूप भूक लागली आहे, मला आत्ताच खायला हवंय काहीतरी. तो म्हणाला तसं शेखर एकदम शीळ मारायचा थांबला आणि त्याच्याकडे रागाने पाहिलं. मूर्ख बिरखायस की काय रे तू? आता हायवेला कुठली दुकानं? आणि दुपारी जेवला नव्हतास तू? काकाने विचारलं. नव्हतो जेवलो मी. का? तेव्हा भूक लागलेली कळलं नाही ना मला. खूप वाईट वाटत होतं, थोडा रडलो पण होतो म्हणून, तो म्हणाला. म्हणे रडत होतो. अख्खा दिवस झोपून काढलास. आता सुद्धा 10 मिनिटं गावातून गाडी फिरवत मी बाहेर आणली, तेव्हा काही सुचलं नाही तुला. आता गाडी हायवेला लागली तर आता भुकेचं सुचतंय तुला? आता लगेच काही मिळणार नाही, थांब थोडा वेळ. शेखर भडकला. असं कसं काका? मला तर खूप भूक लागली आहे, आता चक्करच येईल मला. अमित म्हणाला. अरे मग मी काय करू? हॉटेल दिसलं की थांबवेन गाडी. कधीही भूक लागते तुला, मूर्ख लेकाचा. शेखर वैतागला. अरे असं कसं म्हणतोस तू? माझ्या शरीराच्या आंतरिक क्रिया माझ्या हातात आहेत का? अमित रागानेच म्हणाला. अजूनही उद्धटपणा चालू आहेच का तुझा? आता काही मिनिटापूर्वीच काहीतरी घडून गेलं होतं ना रे, लगेच विसरलास तू? काकाने विचारलं. आहे, सगळं लक्षात आहे माझ्या, पण भुकेपुढे मला काही सुचत नाहीये. खूप भूक लागली आहे मला. पोटावर हात दाबत अमित म्हणाला. हे बघ अमू, आता लगेचच खायला तर काही मिळणार नाहीच तुला. उलट ओरडा नाहीतर फटकाच खावा लागेल माझा. तेव्हा थोडा वेळ जरा गप्पच बस तू. शेखर रागाने म्हणाला. अरे तुझा ओरडा किंवा मार खाऊन पोट भरलं असतं ना, तर तेही खाल्लं असतं आनंदाने मी आज. पण त्याने आता माझी भूक भागणार नाहीये. मला भूक लागली आहे रे खूप. तू आत्ताची आता गाडी मागे घे, आपण हॉटेलमध्ये जाऊया, अमितने सुचवलं. ए बावळट, मूर्ख आहेस का रे तू? तू पण ड्रायव्हिंग करतोस ना रे. गाडी कुठे मागे घ्यायची कुठे नाही कळत नाही तुला? सध्या पाणी पी, थोड्या वेळाने थांबवतो कुठेतरी गाडी. आणि आता पुढे काही बोलू नकोस हां, एकदम गप्प बस. शेखर भडकला. तसं मग अमित काही बोलला नाही. जाऊच दे, तुझ्याच्याने काही होणार नाही, माहीत होतं मला. मी काकूलाच सांगतो. अमित पण रागानेच म्हणाला. काकूला सांगतो म्हणे? काय सांगतो काकूला? ती काय करणार आहे? गाडी माझ्या हातात आहे. त्यातल्या त्यात काही करता आलं तर मीच करेन. आला मोठा शहाणा, शेखर म्हणाला. तरी त्याने अपेक्षेने काकूकडे पाहिलं. तिचे डोळे बंदच होते. दादा थांब, माझ्याकडे चॉकलेट वगैरे काही आहे का ते पाहते मी, सई म्हणाली. बघ सई, तेवढं तरी बघ, तेवढाच पोटाला आधार मिळेल माझ्या, अमित म्हणाला. शर्वरी सगळं ऐकतच होती. तिने मग शांतपणे आपले डोळे उघडले, आपली पर्स उघडली, एक बॅग बाहेर काढली. अमू, हे खाऊन घे, सगळं जेवण आहे यात, ती म्हणाली. तोच अमितला आनंद झाला. म्हटलं होतं ना काका, त्यातल्या त्यात माझी काकूच करेल काहीतरी माझ्यासाठी. तुझ्याच्याने काही होणार नाही. पुन्हा अमितने काकाला हलकेच टॉन्ट मारला. तू माझ्यासाठी जेवण आणलंस काकू? त्याने विचारलं. हो रे, मला माहीत होतं तू काहीच खाल्लं नसणार, काकू म्हणाली. म्हणूनच ना काकू, तू मला खूप जास्त आवडतेस. इतरांसारखी कुस्की नाहीस तू, काकाकडे पाहतो रागानेच म्हणाला. गाडी फिरव परत मागे, राहायचंय परत विठ्ठलवाडीला. काकाने विठ्ठलवाडीचं नाव काढलं तसा मग अमित जरा शांत झाला. तेजस मात्र काकूकडे आश्चर्याने पाहू लागला. त्याने आधी काकाकडे नजर टाकली. काकाचं लक्ष नाही पाहून त्याने मग हळूच काकूला विचारलं.
दादा आपल्याबरोबर परत येणार हे तुला माहीत होतं काकू? काकाने तुला सांगितलं होतं तसं? त्याने चौकशी केली. नाही रे, त्यांनी काय सांगायला हवं? मला सगळं माहीत असतं त्यांचं. त्यांना आता पुरतं ओळखते मी तेजू, काकू म्हणाली. तेजसला आपल्या काकूबद्दल फार फार अभिमान वाटला. घे सोन्या, तू खाऊन घे. काकूने डबा पुढे केला. हो, एवढं माहीत होतं तर मग तू कशाला उपाशी राहिली होतीस दुपारी? शेखरने रागाने विचारलं. तो जेवला नसणार हेही माहीत होतं मला. तो उपाशी असताना मला जेवण कसं जाईल? शर्वरी म्हणाली. मग शेखर काही बोलला नाही. अमितने मात्र आश्चर्याने काकूकडे पाहिलं. काकू, तू माझ्यासाठी उपाशी राहिलीस? का ग असं केलंस? काळजीने त्याने विचारलं. तुझ्यासाठी नाही रे राजा, मी माझ्यासाठीच राहिले. तू उपाशी आहेस जाणवत होतं मला. मलाही जेवण नाही गेलं. तू खाऊन घे आता, म्हणजे माझं पोट भरेल. अमितने मग डबा उघडला. काकू, यातलं तू पण घे. तू जेवली नाहीस तर मलाही जेवण जाणार नाही ग. थोडं तरी घे ना. हो नाही म्हणेपर्यंत अमितने पुरी भाजी तिच्या हातात दिली. मग तो डबा दोघांनी मिळून खाल्ला. शेखर आश्चर्याने कौतुकाने दोघांकडे पाहत राहिला. थोड्या वेळाने चहा कॉफीसाठी आपण गाडी थांबवू, तेव्हा खाऊन घ्या पोटभर, तो म्हणाला. वाटेत त्याने गाडी थांबवली. सगळ्यांनी पोटभर खाऊन घेतलं. काका मात्र पानपट्टीवर जाऊन थांबला. अमित पण त्याच्या मागे गेला. काय आहे माझ्या मागे? मिंट घेतोय फक्त मी, शेखर अमितला म्हणाला. मी पण तर तेच घ्यायला आलो होतो काका, तो म्हणाला. भारी शाणा आहेस तू. शेखरने मग सिगारेट घ्यायचा प्लॅन रद्द केला. फक्त मिनिटच घेतलं. आता जा, वॉशरूमला वगैरे जाऊन ये, नाहीतर गाडीत बसल्यावर म्हणशील काका कुठेतरी गाडी आत्ताच्या आत्ता थांबव, माझ्या आंतरिक क्रिया माझ्या हातात नाहीत म्हणून. काका असं म्हणाला तसं अमितला हसूच आलं. फारच कॉपी करतोस माझी तू काका, तो असं म्हणाला. शेखर पण हसला. काका आता मी ड्राईव्ह करतो, तू मागे बस थोडा वेळ, आराम कर. शेखरने मग त्याच्या खांद्यावर हात टाकला. बरं चल. यावेळेस अमितला काकाचा हात अजिबात जड वाटला नाही, उलट हवा हवासाच वाटला. आनंदाने सगळे घरी परतले. आज आल्या आल्याच कुणालाही फोन न करता अमितने गुपचूप आपला मोबाईल काकाच्या हवाली देऊन टाकला. ये अमू, मी डोक्यावर तेल घालून मालिश करते तुझी. काकूने त्याला जवळ घेतलं. डोक्यावर तेल घातलं. आज अगदी छान आणि शांत झोप लागली त्याला. दुसऱ्या दिवशी अगदी फ्रेश मूडमध्येच काका बरोबर तो ऑफिसला गेला. आज स्वतःहून त्याने अवनीला गुड मॉर्निंग केलं. गुड मॉर्निंग अवनी, तो म्हणाला. गुड मॉर्निंग. तो थोडा सेट झाला तेव्हा अवनीने विचारलं. काल बरं नव्हतं का? आला नाहीत? सरही नव्हते? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. आम्ही जरा बाहेर गेलो होतो, तो म्हणाला. पिकनिकला का? तिने सहजपणे विचारलं. नाही हो, एवढ्या मुसळधार पावसात कोण फॅमिली पिकनिक करतं? आम्ही विठ्ठलवाडीला आमच्या घरी गेलो होतो, तो वैतागत म्हणाला. ओ अच्छा, माझा मामा आणि प्रसाददादा पण काल तिथेच होते. म्हणजे प्रसाददादा तर तिथेच असतो, मामा पण काल गेला होता. तुम्ही भेटलात त्याला? तिने विचारलं. नाही, म्हणजे काका आणि बाकी सगळे लोक त्यांना भेटले का माहीत नाही, मी माझ्या घरीच होतो, तो म्हणाला. का? तुम्हाला बाहेर जायला लोकांना भेटायला आवडत नाही फार? तिने विचारलं. मग तो म्हणाला. तसं काही नाही, पण मी राहिलो होतो घरी. आता काकानेच घरी ठेवलं असं कसं सांगायचं? तुम्ही मगाशी तुमच्या दादाचा उल्लेख केला, तो तिथेच विठ्ठलवाडीलाच राहतो का? अमितला शशिकांतचा मुलगा विठ्ठलवाडीला आहे हे माहीत नव्हतं, म्हणून त्याने विचारलं. हो, तिथल्या ऑफिसचं काम पाहतो ना तो. ऐकूनच अमितला कसं तरीच झालं. आपली कंपनी त्यांच्या नावावर आहे. वाईट वाटलं त्याला. पुढे काही बोलला नाही तो. तेवढ्यात शेखर काका बाहेर आला. अवनी, आत ये जरा, तो म्हणाला. हो सर, आलेच. तिने मग रायटिंग पॅड घेतलं आणि ती आत गेली. बस जरा, ती समोर बसली. लेटर वगैरे आहे का सर? तिने विचारलं. नाही, थोडं पर्सनल बोलायचं आहे. ऐकूनच तिला टेन्शन येऊ लागलं. काय झालं सर? हे बघ अवनी, आता मी जे काही सांगतो त्याने अजिबात घाबरून जायचं नाही. ते सांगणं जरुरी आहे म्हणून मी सांगतो, पण त्याचा अर्थ तू एकटी आहेस असं नाही. सरांचं बोलणं ऐकून तर तिला आणखीनच टेन्शन येऊ लागलं. काय झालंय सर? तिने भीत विचारलं. शशी भेटला होता मला काल, तेव्हा आईचा विषय निघाला. आईला बरं नाही आहे ना? तिच्या काही टेस्ट करून घेतल्या होत्या. पोटात एक छोटीशी गाठ आहे
असं डॉक्टरांकडून कळलं. पण हे बघ, घाबरायचं काहीही कारण नाही. अजून स्पेशालिस्टकडे जायचंय. ते काहीतरी उपाय सुचवणारच. त्या पद्धतीने आपण पुढे जाणारच. फक्त ही गोष्ट तुला सांगायला शशीला जरा जड वाटत होती, म्हणून मी बोलतोय तुझ्याशी, शेखर म्हणाला. पण आईला काय झालंय असं सांगितलं मामाने? तिने घाबरून विचारलं. आत्ताच काय सांगितलं अवनी मी? अजिबात घाबरायचं नाहीये. आईला डॉक्टरांकडे घेऊन जायचंय अजून आपल्याला. डॉक्टर काय ती ट्रीटमेंट सांगतील ती आपण करूच. तुला त्याची चिंता करायची गरज नाही ग. ते सगळं पाहायला आम्ही आहोत. पण तू सुद्धा आता आईला समजावून सांग. आपल्याला तिला ठीक करायचंय ना. पण ते सगळं ऐकून अवनीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. सर, खरंच काही सिरियस नाही ना? तिने भीत भीत विचारलं. मला ना आईची खूप काळजी वाटते. आई सतत काहीतरी विचार करत असते. मनातलं कुणाशी बोलत नाही, मला काही सांगत नाही. माझीच काळजी करत राहते. माझ्या आईला काहीही व्हायला नको. आईशिवाय कुणी नाही मला. ती रडली तसं शेखरचा जीव पण गलबलला. तो उठला, तिच्या डोक्यावर हात ठेवला. कुणी नाही कसं बेटा? आम्ही नाही का? आईला काहीही होणार नाही. आपण काहीही होऊ द्यायचं नाही. उद्या मी घरी येणारच आहे, तिच्याशी बोलणारच आहे. पण तू अशी रडत राहिलीस तर आपण पुढे ट्रीटमेंट कशी करणार? सांग मला. विश्वास ठेव माझ्यावर. आईला काहीही होऊ देणार नाही. मग अवनी थोडी सावरली. अमित ते सगळं पाहतच होता. अवनी रडतेय, काका तिला समजावतोय हे त्याला कळलं. पण नेमकं काय झालं ते काही कळेना. अवनी बाहेर आली. तो तिरप्या नजरेने तिच्याकडे पाहत होता. तिला विचारावं असं वाटलं त्याला. काय प्रॉब्लेम झालाय असं विचारावं असं वाटलं. पण काका समोरच होता. तो उगीच म्हणेल, मुलींच्या उगीच मागे मागे करायचं नाही अमू. पण आता एखादी मुलगी आपली कलीग असेल, मैत्रीण असेल तर तिची विचारपूस करायला नको का? पण जाऊ देत. त्याचे विचार पण त्याच्यासारखेच 18व्या शतकातले आहेत. आणि आपण आत्ताच एका संकटातून बाहेर आलोय. उगीच पुन्हा अजून कुठे अडकायला नको. लंच टाईममध्ये ती समोर बसली की विचारू तिला. लंच आवर झाला तरी अवनी बाहेर आली नव्हती. अमित आज तिच्यासाठीच तिथे घुटमळत राहिला. काका बाहेर आला. त्याला विचारलं, काय रे, आज जेवायला गेला नाहीस तू? शेखरने विचारलं. जातच होतो काका. नाहीतर चल माझ्याबरोबर केबिनमध्ये, तिथेच जेवून घे, काकाने सुचवलं. नको नको काका, आज काकूने मला मशरूमची भाजी दिली आहे आणि तुझ्या डब्यात गवारीची भाजी आहे. उगीच तुझ्याबरोबर डबा शेअर करायचा नाही बाबा मला. कॅन्टीनमध्ये जेवायला आवडतं मला. तिथे मी लस्सी पण घेणार आहे. त्याने भलं मोठं एक्सप्लेनेशन दिलं. शेखर हसला. जा मग लवकर. लंचला कितीही उशिरा गेलं तरी यायचं मात्र वेळेवरच असतं, माहिती आहे ना ते? शेखर रागाने म्हणाला तसा तो जायला निघाला. तोच पाठून काकाचा आवाज ऐकू आला. अगं अवनी, तू जेवायला गेली नाहीस बेटा? हो सर, थोडं काम होतं. आता निघतेच आहे, ती म्हणाली. लंचला उशीर झाला तुला. पण हे बघ, घाईघाईने जेवू नकोस. अगदी सावकाशी. काका असं म्हणताच अमितने वळून काकाकडे जरा रागानेच पाहिलं. काकाने पण पाहिलं. भुवया उडवल्या. त्याच्याकडे पाहून हसला आणि केबिनमध्ये निघून गेला. अवनी अमितच्या मागे हळूहळू चालू लागली. तो तिच्यासाठी थांबला. उशीर झाला आज टेस्टिंगमध्ये? त्याने विचारलं. 2 बॅच जास्त होत्या ना, म्हणून झाला उशीर. पण तुम्ही कशाला थांबलात? तिने विचारलं. खरं सांगू? त्याने असं विचारताच ती क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली. तुम्ही खोटं का सांगाल? तिने उलट विचारलं. कारण खरं कारण सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही तुमचा, म्हणून. ती हसली. का थांबलात? तिने विचारलं. तुमच्यासाठी. तिने पुन्हा आश्चर्याने पाहिलं. हो, खरंच सांगतोय. मगाशी काकाच्या केबिनमध्ये तुम्हाला रडताना पाहिलं तेव्हापासून विचारायचं मनात होतं. गोष्ट खूप पर्सनल नसेल तर सांगा ना, काय झालं? त्याने काळजीने विचारलं. काय सांगू? काय झालं ते मलाही नीट माहीत नाही आणि म्हणूनच जास्त भीती वाटतेय. रडायला येतंय, ती म्हणाली. म्हणजे काय? आईचे रिपोर्ट आले आहेत. त्यात पोटात कसली तरी गाठ दाखवली आहे. कसली ते अजून कळलं नाही, म्हणून भीती वाटतेय आणि रडू येतंय, ती म्हणाली. हो का? अरे अरे, पण काळजी नका करू. सगळं ठीक होईल. एकटं वाटून घेऊ नका. आम्ही सगळे आहोत ना तुमच्याबरोबर, त्याने समजून सांगितलं. हो, शेखर सर पण तेच म्हणत होते.
खरं सांगू का, माझे मामा मामी पण खूप चांगले आहेत. मामी माझ्यावर खूप प्रेम करते, पण आपली आई ती आपली आईच असते ना. तिचं दुःख पाहवत नाही हो मला. ती आपल्यापासून दूर जाईल की काय अशीच भीती वाटत राहते. बोलता बोलताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी समजू शकतो. आईबाबांच्या जाण्याचं दुःख काय असतं ना, हे अनुभवलंय आम्ही. पण तुमच्या आईला काही नाही होणार. बेस्टमधली बेस्ट ट्रीटमेंट करूया ना. आणि तुम्ही कामाचंही टेन्शन घेऊ नका. आई पूर्ण बरी होईपर्यंत सगळं काम तुमचं मी करत जाईन. मी मदत करेन. तुम्ही लवकर घरी जा. मिळेल तो वेळ आईबरोबर बसत जा, म्हणजे त्यांनाही एकटं एकटं नाही वाटणार. तो म्हणाला तसं तिला बरं वाटलं. थँक्यू. माझी आई नेहमी म्हणते, आपल्या आजूबाजूला चांगली माणसं हीच खरी संपत्ती असते. त्या बाबतीत खरंच लकी आहे मी. सगळीच माणसं चांगली भेटली मला, ती म्हणाली. तो हसला. लंच आवर संपला. दोघेही सीटवर येऊन बसले. अमितला आता कीर्तीची आठवण येऊ लागली. मगाशी अवनी प्रसादबद्दल काहीतरी म्हणाली होती. प्रसाद शशी काकाचा मुलगा, म्हणजे अवनीचा मामे भाऊ. तो आपली कंपनी सांभाळतो. मग कीर्ती त्याला ओळखत असेल का? बोलता बोलता ती म्हणाली होती, आमचे सर चांगले आहेत म्हणून. मग तो उल्लेख कुणासाठी असेल? शशिकांत काकांसाठी की प्रसादसाठी? त्याच्या मनात आज विचार असंख्य येत होते. आज लंच आवरमध्ये आपण कीर्तीला फोन करायला विसरलो. अवनीशी बोलत बसलो. बिचारी कीर्ती काल किती रडत होती. तिचा चेहरा पाहवत नव्हता. तिला किती वाईट वाटलं असेल. आपल्यासाठी म्हणून ती धावत पळत ऑफिसमधून लवकर आली आणि आपण तिच्यासमोर तिला काहीही न सांगता सरळ निघून गेलो. आपण तरी काय करणार होतो? आपलाही तर नाईलाज होता. काका बाजूलाच बसला होता. त्याच्यासमोर तिला कशी ओळख दाखवणार? आल्यानंतर रात्रीसुद्धा तिला फोन केला नाही. आता लंच आवरमध्ये सुद्धा फोन केला नाही. तिलाही आपण सांगून ठेवलंय की तू स्वतःहून फोन करू नकोस. तिची बिचारीची किती घुसमट होत असेल. ती काय विचार करत असेल? चुकलंय आपलं. तिच्याशी बोलायला हवं. आता पटकन करून घेऊया का फोन? तो उठणार तेवढ्यात शेखर काकाने त्याला आत बोलावलं. काढलेला फोन त्याने पुन्हा खिशात ढकलला आणि शांतपणेच तो काकाच्या केबिनमध्ये गेला. पुढच्या भागामध्ये अमित एक मोठा गोंधळ करून ठेवणार आहे, पण आणखीन एक गुपित उलगडणार आहे. पाहूया सगळं पुढच्या भागात. कमेंट करत रहा. सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा.